नमस्कार. तलाठी मित्र या चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हे चॅनल खास तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांच्यासाठी आहे, जिथे त्यांना त्यांच्या ऑनलाईन, ऑफलाईन कामामध्ये मदत मिळेल. इतकंच नाही तर महसूल आणि वनविभागातले नवीन अपडेट्स, शासन निर्णय या सगळ्यांवर सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं जाईल. आणि हो, शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजनांची सगळी माहिती इथे मिळेल. थोडक्यात काय, तर अधिकारी आणि शेतकरी या दोघांनाही योग्य आणि अचूक माहिती देणं हाच आमचा उद्देश आहे. आता बघा, आपल्या राज्यात मोठे शासकीय प्रकल्प येतात, विकास होतो, हे सगळं खरं आहे. पण कधी विचार केलाय की या विकासामुळे ज्या नागरिकांना आपली घरं, आपल्या जमिनी सोडाव्या लागतात, त्यांचं काय होत असेल? त्यांचे हक्क काय आहेत? आज आपण महाराष्ट्रातल्याच या महत्त्वाच्या कायद्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत, जे 1976 सालापासून अशा विस्थापित नागरिकांसाठी एक आधारस्तंभ बनले आहेत. तर हाच तो मूळ प्रश्न आहे, नाही का? जेव्हा एखादं मोठं धरण, एखादा मोठा रस्ता येतो आणि कोणाची जमीन सरकार संपादित करतं, तेव्हा त्या विस्थापित झालेल्या कुटुंबांचं काय? कायदा त्यांना काय संरक्षण देतो? त्यांचे हक्क नेमके आहेत तरी काय? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या कायद्यांच्या प्रवासातच सापडणार आहेत. चला तर मग सुरू करूया. चला तर मग या कायद्याचा पाया कसा रचला गेला हे पाहूया. यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, थेट 1976 आणि 1986 या वर्षांमध्ये, जिथे या संपूर्ण कायदेशीर संरचनेची सुरुवात झाली. सगळ्यात आधी 1976 साली एक कायदा आला, महाराष्ट्र प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या व्यक्तींची पुनर्वसाहत अधिनियम 1976. जरा विचार करा, ह्या कायद्याच्या आधी विस्थापितांसाठी अशी कोणतीही ठोस कायदेशीर चौकटच नव्हती. त्यामुळे हा कायदा म्हणजे त्यांच्यासाठी आशेचा एक पहिला किरण होता, ज्याने पहिल्यांदाच त्यांच्या हक्कांना एक कायदेशीर ओळख दिली. त्यानंतर 10 वर्षांनी 1986 मध्ये आला महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1986. ह्या कायद्याने काय केलं तर आधीच्या कायद्याची व्याप्ती खूप वाढवली. म्हणजे काय, तर आता केवळ जमीन मालकच नाही, तर त्या जमिनीवर अवलंबून असणारे इतर अनेक लोक, जसे की शेतमजूर, कारागीर, या सगळ्यांना या कायद्याचं संरक्षण मिळालं. तरतुदी अधिक सविस्तर झाल्या. इथे बघा, हा संपूर्ण प्रवास किती स्पष्टपणे दिसतोय. 1976 साली पाया रचला गेला, म्हणजे पहिला कायदा आला. मग 1986 मध्ये त्याची व्याप्ती वाढवली गेली. आणि शेवटी 1999 साली या सगळ्या अनुभवांना एकत्र करून एक सर्वसमावेशक, सुधारित कायदा अस्तित्वात आला. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर हा कायदा अधिक मजबूत होत गेला. एक छोटीशी विनंती, जर ही माहिती आपल्याला खरंच उपयुक्त वाटत असेल, तर कृपया आपल्या तलाठी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपलं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतं. चला, आता पुढे जाऊया आणि आजच्या सर्वात महत्त्वाच्या कायद्याबद्दल जाणून घेऊया. आता आपण पाहणार आहोत तो कायदा जो आज महाराष्ट्रात लागू आहे. हा कायदा म्हणजे मागच्या दोन्ही कायद्यांचं एकत्रीकरण आणि त्यातून जे काही अनुभवायला मिळालं त्यातून शिकून तयार केलेला एक परिपूर्ण कायदा. आणि हा आहे तो कायदा, महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999. एक लक्षात घ्या, हा फक्त जुन्या कायद्यांचे एकत्रीकरण नाहीये, तर अनुभवातून शिकून केलेल्या अनेक महत्त्वाच्या सुधारणांचा एक मजबूत दस्तावेज आहे. आजच्या घडीला हाच कायदा महाराष्ट्रात लागू आहे. पण यातला सगळ्यात कळीचा मुद्दा कोणता आहे माहितीये? तो म्हणजे कायद्यानुसार बाधित व्यक्ती नक्की कोणाला म्हणायचं, कारण ही व्याख्याच ठरवते की कायद्याचे फायदे नेमके कोणाला मिळणार आहेत. चला तर मग पाहूया, कायदा कोणाकोणाला बाधित व्यक्ती मानतो. बघा, या कायद्याची नजर किती व्यापक आहे. यानुसार बाधित व्यक्ती म्हणजे फक्त जमिनीचा मालक नाही, तर ज्यांची जमीन जाते ते शेतकरी, ज्यांचा रोजगार जातो ते शेतमजूर आणि ज्यांच्या पारंपरिक व्यवसायावर परिणाम होतो ते छोटे मोठे कारागीर, या सगळ्यांचा यात समावेश केलेला आहे. म्हणजे कायदा प्रत्येकाच्या रोजीरोटीचा विचार करतो. ठीक आहे, आता आपल्याला हे तर कळलं की बाधित व्यक्ती कोण आहे. मग आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, कायदा त्यांना कोणते मुख्य हक्क आणि सुविधा देतो? कारण हे हक्कच या संपूर्ण कायद्याचा आत्मा आहेत. या कायद्याच्या कलम 10 नुसार बाधित व्यक्तींना काही प्रमुख हक्क मिळतात. 1. पर्यायी जमीन, जेणेकरून त्यांचं आयुष्य पुन्हा सुरू होऊ शकेल. 2. पुनर्वसन केलेल्या ठिकाणी शाळा, पाणी, रस्ते यांसारख्या सगळ्या नागरी सुविधा, जेणेकरून त्यांना सन्मानाने जगता येईल. 3. जमिनीचा योग्य मोबदला म्हणजेच भरपाई.
आणि 4. शासकीय नोकरीमध्ये प्राधान्य, जेणेकरून त्यांचं भविष्य सुरक्षित राहील. चला तर, आपण आत्तापर्यंत जी काही माहिती पाहिली त्याचा एक शेवटचा आढावा घेऊया आणि काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. तर आज आपण काय शिकलो? सगळ्यात पहिलं, प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांचं संरक्षण 1976 पासून सतत विकसित होत आलेलं आहे. दुसरं, 1999चा कायदा हा आजच्या तारखेला लागू असलेला सर्वात व्यापक कायदा आहे. तिसरं, बाधित व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख पडते त्या प्रत्येकाला जमीन, नागरी सुविधा आणि नोकरीत प्राधान्य मिळवण्याचा हक्क आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हे हक्क केवळ कागदावर राहून चालणार नाहीत. महसूल अधिकारी आणि नागरिक या दोघांनाही ते माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण लक्षात ठेवा, माहिती हाच सर्वात मोठा अधिकार आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या आणि कायदेशीर माहितीसाठी तसेच नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या तलाठी मित्र या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, नोटिफिकेशन बेलसुद्धा नक्की सुरू ठेवा. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपल्याकडे कायदे तर खूप उत्तम बनवले जातात, पण त्यांची प्रत्यक्ष जमिनीवर खऱ्या अर्थाने अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते? यावर आपलं मत काय आहे? नक्की विचार करा. आपला अमूल्य वेळ देऊन हे माहिती सत्र पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.